बीडच्या मोर्चात धनंजय मुंडेंवर नेत्यांचा निशाणा। सर्वपक्षीय नेत्यांनी मागितला धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला अशी मागणी। वाल्मिक कराड हा बीडचा वाल्या तर बीडच्या पालकमंत्र्यांमुळे सत्यानाश झाला। हे सगळं सुरू असताना ते मंत्रिमंडळात, आव्हाडांची धनंजय मुंडेंवर टीका। भरपत्रकार परिषदेत प्राजक्ताला अश्रू अनावर, धसांनी माफी मागण्याची केली मागणी। महिला आयोगाकडे सुद्धा केली तक्रार। प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांचा नकार। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बीड दौऱ्यावर। संतोष देशमुख कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभेच्या मैदानात 11 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर। नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान। प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातनं सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी। खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला। शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर, अतिखराब श्रेणीत हवेची गणना। सिडकोच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद। 26,000 घरांच्या किमती उद्या समजणार। पंढरपूरजवळ गुरसाळे गावाजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात। अपघातात 2 जण जागीच ठार। आणि दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान क्रॅश। धावपट्टीवरनं टेक ऑफ करताच विमान कोसळलं। दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीनं। बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि या हत्याकांडानंतर बीडसोबतच महाराष्ट्राचं देखील वातावरण आणि राजकारण सुद्धा तापलंय। तर देशमुख यांच्या हत्याकांडानं बीडची तुलना थेट बिहार आणि वासेपूरशी करण्यात आली आहे। नेमकं काय घडलं या प्रकरणात पाहूयात। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांच्या मृतदेहाचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले। या फोटोंमधून देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली याबाबतही काही गोष्टी पसरल्या। फक्त बीडच नाही तर विधानसभेसह संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले। मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावरती त्यांच्या कुटुंबियांनी भाष्य केलंय। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं। अपहरणाच्या वेळी आत्तेभाऊ शिवराज देशमुख हे सुद्धा सोबत होते। दोघे केजमधून गावाकडे परतत असताना डोणगावच्या टोल नाक्याजवळ त्यांची कार अडवण्यात आली। गाडीतून 5-6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवरती दगडफेक करू लागले। संतोष देशमुखांना गाडीतून खाली खेचत हल्लेखोरांनी काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्याने मारहाण केली। मारहाणीनंतर संतोष देशमुखांना हल्लेखोर त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले। घटनेची माहिती शिवराज यांनी संतोष यांचे भाऊ धनंजय यांना दिली। धनंजय देशमुखांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपहरण झाल्याची माहिती दिली। अपहरणाच्या तब्बल 3 तासांनंतर संतोष देशमुखांच्या मृत्यूची माहिती समोर आली। बीडमध्ये राजकीय हत्येची ही पहिली घटना नव्हती। मात्र या घटनेवरून इतकं रान उठलंय ते या घटनेतील क्रूरपणामुळे। देशमुख यांचे हाल करून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। हे सर्व घडलं ते एका पवनचक्कीच्या वादातून। 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या ठिकाणी काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोगचे असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। याचाच राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने न घेता 3 तास वेळकाढूपणा केला। पोलिसांनी तातडीने लक्ष दिलं असतं तर देशमुख यांचा जीव वाचला असता असा दावा धनंजय यांनी केलाय। लायटरने संतोष देशमुखांचे डोळे जाळण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। देशमुखांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। याच मुद्द्यावरून जिल्ह्यासह राज्याचंही राजकारण तापलंय। इतक्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्यांविरोधात सर्वपक्षीय एकवटले। ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली, या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला पावलं नाही। ते मी घाईरून गेलो।
हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कडे दिलेत का? दरम्यान संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी कोणतीही भीडभाड न राखता कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतच दिलेलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रमी सभागृहासमोर मांडला. अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. हत्या प्रकरणातील दोषींवरती मोका अंतर्गत कारवाई आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडचा यात सहभाग असल्यास त्यावरही कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप होत आहे. तर कराडला पाठीशी घालण्याच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, या हत्याकांडाचा खरा सूत्रधार कोण हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागी लढणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाटपियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं. सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पदं मिळणार असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, साताऱ्यातील 3 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर इथल्या 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदेंनी ही मदत केली. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज बीडच्या मस्साजोगमधल्या संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे. या शौर्य दिनाच्या अनुषंगानं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येतंय. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासोबतच अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडनं भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. उद्या 26,000 घरांच्या किमती समजणार आहेत. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत. यूपीआय युजर्ससाठी एक मोठी अपडेट आहे. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंतच पेमेंट करू शकणार आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली. या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे. अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आलंय. तर त्यातील 2 नमुने बनावट निघालेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73,98,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झालाय. खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालाय. मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे. मुंबईतली हवा अतिशय खराब आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचला असून 151 ते 200 मधील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो. तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावरती वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधनं हवेत मिसळणारे घटक आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छेदामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यासोबतच स्थानिकही अक्षरशः बेजार झालेत. यासाठी महापालिकेनं लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होतीये. नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातोय. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी आता स्वाती पांडे यांच्याकडून काढून घेत जिल्हाधिकारी डॉक्टर VP नेटणकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आला. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL करण्यात आलंय. RT प्रवेशाचा पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं या संदर्भात या 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असे स्पष्ट अभिप्राय राज्य सरकारला पाठवलाय. PMPML कडनं कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन केलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. सरकारी